नमस्कार मित्रांनो, मी गजेंद्र. तुमच्यावर ज्यावेळेस परेशानी अडीअडचण येते, ज्यावेळेस तुम्ही परेशानी घेरल्या जाताय, त्यावेळेस तुम्ही धावपळ करता. तुमचं जीवन वाचवण्यासाठी कुठे ना कुठेतरी तुम्ही प्रयत्न करत असता. त्यावेळेस तुम्ही कोणाकडे तरी जाता सहकार्यासाठी, की बाबा आम्हाला काय झालंय बघा, किंवा आमच्या मागं असं का व्हायला लागलं बघा, किंवा तुमचे ग्रहमान वगैरे कोणी. तर तुम्हाला काही ज्यांना म्हणजे जे लिंबू मिरच्यावाले, जे टाण्या टोडक्यावाले आहेत, हे तुम्हाला कुठं ना कुठंतरी काय करतात माहिती का, अंधश्रद्धेच्या भारत घालतात. की तुम्हाला कोणतरी करणी केली, किंवा तुमच्यावर असं काहीतरी झालं, किंवा तुमच्यावर कोणीतरी तोडगी केली, किंवा असं काहीतरी सांगतात बरं का. तर हे काय होतं, तुम्हाला बरोबर प्रॉपरली तुम्ही परेशानीत असता आणि आणखीन तुम्हाला परेशानीत टाकण्याचे कामं करण्यात येतात. मी त्यांना चुकीचं ठरवत नाही, पण ॲक्च्युली काय होतं, अज्ञानामुळं त्यांनाच ते तेवढं प्रॉपरली ज्ञान नसतं. मग कुठं ना कुठंतरी मग ते अज्ञानामुळं काय होतं, ते तुम्ही जास्त खोलपर्यंत जात नाही आणि तुम्ही कुठं ना कुठंतरी त्याच्या बळी पडता. त्यामुळं काय करा, जिथं प्रोफेशनली विषय असतो ना, तिथं तुम्ही जा. अशा अडीअडचणी आल्या ना तर डगमगू नका. जिथं कुठं जवळपासचे टॅरो कार्ड रीडर असतील त्यांच्याकडे जा, किंवा जे चांगले प्रोफेशनल लोक असतील त्यांच्याकडे जा. त्यांच्याकडून मार्गदर्शन घ्या. मी असं म्हणणार नाही की तुम्हाला माझ्याकडेच या, पण अशा गोष्टीच्या बळी नका पडू जिथं टाणे टोटगी आहेत, किंवा जिथं काही भक्ती मार्ग नाही आहे आणि तिथं तुम्ही काहीतरी बळी पडताय आणि तिथं तुम्हाला कुठेतरी अंधश्रद्धेच्या नावावर काहीतरी लुटल्या जाते. अशा ठिकाणी नका जाऊ. जिथं तुम्हाला प्रोफेशनली काहीतरी चांगल्या गोष्टी सांगितल्या जातील, किंवा आध्यात्मिक मार्ग सांगितला जाईल, किंवा तुम्हाला काहीतरी भक्ती मार्ग सांगितला जाईल, अशा ठिकाणी जा. तुम्हाला अडचण आहे ना खरोखर, तर चांगल्या याच्यावर जा. अशा कुठेही बळी नका पडू विनाकारण. आणि मी तर अशी तुम्हाला एक मार्गदर्शन करीन की जास्तीत जास्त करून सनी टॅरो कार्डमध्ये तुम्हाला खरं प्रॉपरली कळतं, टॅरो कार्डमध्ये की तुमच्यावर ब्लॅक मॅजिक झाली का नाही झाली खरोखर, किंवा तुम्ही जे सायरा वायरा उगाच विनाकारण पाळताय की खरंच त्या गोष्टी घडतात का नाही घडतात तुमच्यासोबत. तर हे टॅरो कार्डमध्ये खरोखर आन्सर येतात बरं का. तर हे तुम्ही बघा, प्रोफेशनली जाग्यावर जा. कुठेही विनाकारण भटकून सनी तुम्ही विनाकारण देवाला दोष देत बसू नका, किंवा इथं गेलतो ना आम्ही, हे ते देवाचं करत होते म्हणून आम्हाला त्या देवानं असं झालं, असा मार्ग सांगितला. कुठंही काही देव तुम्हाला कुठंही काही सांगत नसतो, हे एक लक्षात ठेवा. हे विनाकारण काहीतरी कोणीतरी असो, मला कोणाविषयी चर्चा नाही करायची, पण मला एकच सांगायचं आहे की जर तुम्हाला काही अडीअडचण असेल खरोखरच, तर तुम्ही टॅरो कार्डचं मार्गदर्शन घ्या, टॅरो कार्ड रीडिंग करा. मला हे सांगायचं आहे फक्त तुम्हाला, बस. असं इकडं तिकडं पळू नका, बस एकच सांगायचं आहे. आणि कुठेही इकडं तिकडं जाऊन सनी उगाच विनाकारण कोणत्याही गोष्टीला बळी पडू नका, बस एवढंच सांगायचं आहे. त्यासाठी मित्रांनो, जर तुम्हाला खरोखर अशी काही अडीअडचण वाटत असेल, तर टॅरो कार्ड रीडिंगसाठी तुम्ही बुकिंग करू शकता. व्हॉट्सअपवर मेसेज पाठवू शकता. मी माझा नंबर सांगतो, 93 25 63 15 93. ह्या नंबरवर तुम्ही मेसेज टाका. कृपया फोन नका करू, कारण फोन केल्यानं काय होतं, कधी एखाद्या वेळेस क्लायंट असतो, क्लायंट फोनवर बोलणं असतं किंवा काहीतरी चालू असतं, रीडिंग वगैरे चालू असतील, त्यावेळेस डिस्टर्ब होतं. फोन नका करू, मेसेज टाका. तुम्हाला योग्य वेळ आली की मी बरोबर रिप्लाय देतो तुम्हाला. चला, धन्यवाद.